दरम्यान युतीसाठी अटी घालणं हे आम्हाला पटत नसल्याचं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी अटी कशा काय घालू शकता असा सवाल देखील त्यांनी विचारला। अटी शर्ती आहेत कुठे? त्यानंतर संजय राऊतांनी हा प्रतिप्रश्न केला। महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलामध्ये भाजप बसत नाही, ही अट नाही, लोकभावना आहे असं देखील राऊतांनी म्हटलंय। कसे अटी घालायचं म्हणायचं आणि मी सगळं विसरतो म्हणायचं हे मला कुठं पटत नाही। हे पाच दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हरकत नाही, पण जर समोरून जर अटी घालण्यात येत असतील तर ते कसं काय? महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही अटी कशा घालतात मला हेच नाही कळालं। त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही। एकही अट आणि शर्त त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगावं। राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी। प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही। ही अट नाही, ही लोकभावना आहे। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे।